हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12 भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 13. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा एव च निर्ममः निरहंकारः समदुःखसुखः क्षमी. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 14. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पितमनोबुद्धिः यः मदभक्तः सः मे प्रियः. कोणाचाही द्वेष न करणारा, सर्वांशी मैत्री ठेवणारा, सर्वांवर करुणा करणारा, तसेच ममतारहित अहंकारी नसलेला, सुखदुःखात समतोल साधणारा, क्षमाशील, नेहमी समाधानी असणारा योगी, आत्मबोधाने संयमी असलेला, निश्चयाला पक्का असलेला, मन बुद्धी मला अर्पण केलेला असा माझा भक्त मला प्रिय आहे. भक्त लक्षणे. श्लोक क्रमांक 8 पासून श्लोक क्रमांक 11 पर्यंत भगवंत श्रींनी त्यांना प्राप्त करण्यासाठी 4 साधना सांगितल्या आहेत. या साधना अंगीकारल्यावर भक्त साधक कसा परिवर्तित होतो ते आता ते सांगत आहेत. अशा भक्तांची 12 लक्षणे येथे या 2 श्लोकात सांगितलेली आहेत. असा बदललेला भक्त त्यांना प्रिय आहे. याचा अर्थ अभ्यासयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग अशी साधना करणारा भक्त कसा असावा ते आता भगवंत श्री सांगत आहेत. असा भक्त सिद्धीस प्राप्त होतो. याचा अर्थ साधकांनी ही लक्षणं आपल्या अंगी भिनवावी. परंतु याचा अर्थ असा घेऊ नये की ही लक्षणं नसलेल्या साधकांना भगवंत श्री शिक्षा देतात किंवा त्यांच्यावर अवकृपा करतात. अशा इतरांना ते नेहमी संधी देत राहतात. त्यांनी या प्रवाहात उडी घ्यावी म्हणून प्रेरणा देतात. ते उडी घेईपर्यंत वाट पाहतात. अशी लक्षणं असलेला भक्त 2 प्रकारे आपोआप कसलीही अपेक्षा न करता फळ घेतो. एक म्हणजे त्याचे भौतिक सांसारिक जीवन आनंदात व्यतीत होते. दुसरे म्हणजे या जगाचा निरोप घेताना की जे अपरिहार्य आहे, क्लेशरहित प्रस्थान ठेवतो आणि तो भगवंत श्रींना प्रिय होतो. अद्वेष्टा. द्वेष माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. दुसऱ्याचा मत्सर करणारा शांतपणे जीवन जगू शकत नाही. तो सतत अगदी एकटा असला तरीही कदाचित अशावेळी जरा जास्तच सतत दुसऱ्याचं वाटोळं कसं होईल याचाच विचार करत जगत असतो. तो स्वतःच्या हितापेक्षा दुसऱ्याच्या वाईटाचाच विचार करतो. द्वेष आणि मत्सरामुळे त्याची कुबुद्धी सतत चालू असते. तो शांत जगूच शकत नाही. कोणी भेटला तर तो द्वेषाने उफाळून हेच बोलू लागतो. एकटा असेल तर वेड लागल्याप्रमाणे स्वतःशीच बोलत बसलेला आढळेल. अशांचा तमोगुण वाढत जातो. आपल्या सद्गुणांनी आपली प्रगती करण्याऐवजी तो दुसऱ्याच्या चितेवर आपली पोळी भाजण्याचा उद्योग करतो. अशा अवगुणी पायावर उभारलेली इमारत फार काळ टिकाऊ धरू शकत नाही. असा द्वेष करणारा दिवसेंदिवस जास्तीत जास्त गर्तेत जातो. साधक अद्वेष्टा असतो. त्याला कोणाबद्दलही असूया, मत्सर, द्वेष नसतो. तो सर्वत्र आत्मब्रह्म जाणत असतो. दुसऱ्यातील आत्मा तो ओळखतो. त्याचा द्वेष, मत्सर करणाऱ्याला तो प्रभूच्या ठिकाणी पाहतो. पूर्वसंचित भोग नष्ट करणाऱ्याला त्याचा उपयोग झाल्याबद्दल तो त्याचे उपकार मानतो. सर्व भूतानां मैत्र. साधक अजातशत्रू असतो. त्याचे कोणाशीही वैर नसते. तो सर्वांबरोबर मैत्री ठेवतो. त्याला स्वार्थ साधायचा नसतो. वैयक्तिक हितसंबंध आले की वैर निर्माण होते. सर्वांचे हितकर देवराया अशीच त्याची भूमिका असते. ही मैत्रीसाठीच असते.
एकमेकांना प्रेमाने भेटावे, एकमेकांच्या सहवासाने जीवनाचा निर्लेप आनंद घ्यावा, हाच एकमेव हेतू असतो. मानवाप्रमाणेच तो सर्व भूतात परमात्मा पाहतो. स्वाभाविकच त्याच्यात जीवदया असते. करुण. साधकाला सर्वांबद्दल करुणा असते. कोणी गैर वागल्यास त्याला कोणाचाही क्रोध येत नाही. त्याला अशांची दया येते. क्रोधामुळे तो बेफाम होऊन न वागता अशांना तो योग्य अयोग्य समजावून देतो. त्यांना प्रभूचे कार्य समजावून देतो. त्यांना त्यांची स्वतःची जाण करून देतो, सन्मार्गाला आणतो. ते जे काही गैर करत आहेत त्यामुळे त्यांना भोगातून मुक्त व्हायला त्याची मदत होत आहे, या भावनेतून त्याला त्यांच्याबद्दल करुणा असते. क्रोधातून शिक्षा दिली जाते. करुणेतून दया पाझरते, त्याचे प्रेमात रूपांतर होते. निर्मम. साधक निर्मम असतो. त्याला ममता नसते. ममता असली तरी असत्य प्रेमाला पूर येतो. आई आपल्या लेकराचा घोर अपराधही झाकून ठेवते. अशामुळे तो मुलगा पुढे वाया जातो, कारण त्याला वेळीच चांगले वाईट म्हणजे काय ते सांगितले जात नाही. ममतेत प्रेम नसते. आंधळी माया असते, ती फार घातक असते. ममतेने प्रगतीची वाट अडवली जाते, अधोगतीची वाट चोखाळली जाते. निरहंकार. साधकाला अहंकार नसतो. त्याने स्वतःला भगवंत श्रींचे चरणी वाहून घेतलेले असते. तो मुळी भगवंत श्रींच्या दरबारी पादत्राणांच्या जोडांच्या जागी बसून असतो. मानकरी पुढे जाऊन बसतात. हा सेवक असतो, तो दारात बसतो. त्यामुळे अहंकार चिटकायचा प्रश्नच येत नाही. अहंकार निरतिशय निर्लेप प्रेमाने लोप पावतो, नष्ट होतो. या प्रेमामुळे साधक कोणावरही हुकूमत गाजवायचा प्रयत्न करत नाही. तो प्रेमाने बोलतो, वागतो. त्यामुळे समोरच्याचा, दुसऱ्याचा अहंकारही अशा साधकापुढे नमतो. भगवंत प्रेमापुढे, भगवंत सेवेमुळे, भगवंत भावनेपुढे त्याला इतर कशालाही वेळ नसतो. त्यामुळे त्याला कशाचीही अपेक्षा नसते. तो भगवंत श्रींच्यात रममाण झालेला असतो, गुंतून गेलेला असतो. त्याला स्वतःचे अस्तित्व उरलेले नसते. समदुःख सुख. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक असली की दुसरी त्यामागे असतेच असते. एक प्रगट झाली की दुसरी प्रगट व्हायला फक्त वेळेची वाट पाहत असावे. सुखाबरोबर दुःख आणि दुःखाबरोबर सुख हे आपोआप येतं. पहिलं कोण आणि दुसरं कोण एवढाच फरक असतो. सुख आलं की त्यापाठोपाठ दुःख आलेच पाहिजे. दुःख आलं की त्यापाठोपाठ सुख आलेच पाहिजे. परंतु विशेष गोष्ट म्हणजे सुख फार काळ टिकत नाही, ते अल्पजीवी असते. दुःख मात्र ठाण मांडून मुक्काम करून बसते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, दुःख पर्वता एवढे असते तर सुख जवा एवढे असते. दुःखाने माणूस खचतो आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या सुखाचा प्रयत्न करायला उशीर करतो. सुखाने माणूस हुरळून जातो आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या दुःखाचा स्वीकार करायला राजी होत नाही. माणूस निरनिराळे शोध लावून जितकं सुख मिळवेल तितकेच त्याला दुःख सहन करावे लागेल. तो जितका साधेपणाने राहील तितका तो सुखी राहील. म्हणूनच शहरात सुख आणि दुःख दोन्ही जास्त आहे. खेडेगावात सुख आणि दुःख दोन्ही कमी आढळून येते. साधक सुख आणि दुःख या दोन्हींनाही समान मानतो. तो सुखाने हुरळून जात नाही किंवा दुःखाने खचत नाही. दोन्हींच्याही सारखाच भावनेनं तो स्वीकार करतो. त्यामुळं तो अशा सुखदुःखात जीवनाचा आनंद सारखाच घेऊ शकतो. तो सदा आनंदात राहू शकतो. हळूहळू योग साधनेने साधक सुखदुःखाच्या पलीकडे निघून जातो. तो स्थितप्रज्ञ होतो. क्षमी. प्रत्येक व्यक्ती काये वाचे मने अशा कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात गुन्हेगार असू शकते. अपराध करणाऱ्याच्या जागेवर स्वतःचा विचार करावा, स्वतःचे निरीक्षण करावे, म्हणजे क्षमाशीलता निर्माण होऊ लागते. कितीतरी जण सापडले नाहीत म्हणून साव असतात. साधक क्षमा करणारा असतो, शिक्षा करणारा नसतो, शाप देणारा नसतो. त्याला त्रास देणाऱ्यालाही तो क्षमा करतो, यात त्याचा कसलाही हेतू नसतो. संतुष्ट. साधक नेहमी सदा सर्व काळी संतुष्ट असतो.
तो निरपेक्ष भावनेने आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत असतो. त्याला कामाच्या मोबदल्याची अपेक्षा नसते. तो प्रभूचे काम करत असतो, त्यामुळे अमुकच मोबदला मिळाला पाहिजे अशी त्याची दृष्टी नसते. त्याला जे मिळेल तो प्रभूचा प्रसाद म्हणूनच स्वीकार करतो. प्रसाद थोडासाच ग्रहण करायचा असतो, त्यामुळे जे काही त्याला मिळेल ते त्याला भरपूर असते. सर्वत्र प्रभुलीला चालू असते, त्यामुळे जे होत आहे ते आणि जे पुढे होणार आहे ते चांगलेच आहे आणि असणार अशीच त्याची दृढ भावना असते. योगी साधक योगी असतो. त्याला जात पात धर्म भेदभाव वगैरे काही नसते. योगी ही जात आणि योग हाच धर्म अशीच त्याची सदा सर्व काळ वागणूक असते. योग म्हणजे दोन वस्तूंचे मिलन होणे, दोन गोष्टी जुळून येणे म्हणजे योग. साधक अंतरात्म्याने परम आत्म्याशी कायम जोडलेला असतो. आपण स्वतः म्हणजे परम आत्म्याचे अंश आहोत ही जाण सतत योगयुक्त करून ठेवते. आपण स्वतःपासून स्वतःला बाजूला करू शकत नाही, म्हणजेच आपण परमात्म्यापासून दूर होऊ शकत नाही. म्हणून साधक सतत योगयुक्त असतो. यतात्मा आत्म्याकडून सत्प्रवृत्तीच्या प्रेरणा सतत प्रसवत असतात, परंतु मनाच्या प्रभावामुळे या आत्मबुद्धीच्या सत्प्रवृत्तीच्या प्रेरणा विरून जातात. पंचकर्मेंद्रिय मनाप्रमाणे कार्य करतात. साधकाला आत्मभान प्राप्त झालेले असते. तो देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊन कोणतीही कृती करत नाही. तो आत्मबुद्धीने वागत असतो, त्यामुळे साधकाकडून ब्रह्माचरण आपोआप सतत घडत असतं. दृढनिश्चय साधक दृढनिश्चयी असतो. भगवत प्राप्ती या एकमेव निश्चयापासून तो ढळत नाही. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडून आपल्या संकल्पनेपासून तो दूर जात नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे साधक त्याच्या बुद्धीने आचरण करत नसून आत्मप्रेरणेने आचरण करत असतो. त्याला विदेह प्रकृती लयानाम केव्हाच साध्य झालेले असते. त्याचे भौतिक जीवनही अध्यात्माच्या पायावर घट्ट रोवलेले असते. मयी अर्पित मनोबुद्धी साधकाने स्वतःसह स्वतःला सर्वतोपरी भगवंतचरणी वाहून घेतलेले असते. त्याला आता स्वतःचे असे अस्तित्व काहीही नसते. सर्वसामान्यपणे व्यक्तीला त्याच्या विहित मार्गापासून त्याची बुद्धी आणि मन विचलित करू शकते. साधकाने त्याचे मन आणि बुद्धी केव्हाच भगवंत श्रींचे चरणी सेवेला रुजू केलेले असते. त्यामुळे त्याच्याकडे त्याच्या स्वाधीन त्याचे मन आणि बुद्धी नसते. त्याने त्याचे मन आणि बुद्धी भगवंत श्रींना अर्पण केलेली असते. त्यामुळे आता ती विचलित होण्याचा प्रश्नच नसतो. अशा प्रकारे भगवंत श्रींचे चरणी अर्पण झाल्यामुळे साधक जडदेहाने केवळ देह जिवंत आहे म्हणून या भौतिक जगतात वावरत असतो. एरवी तो केव्हाच भगवंत श्रींच्यात विलीन झालेला असतो. तो भगवंत श्रीत झालेला असतो. य मदभक्त स मे प्रियः भगवंत श्री सांगतात की या अशा 12 लक्षणांनी युक्त असा माझा भक्त मला प्रिय आहे. असा भक्त सिद्ध पुरुष होतो. अशा भक्ताला मी माझ्यात विलीन करून घेतो, तो मुक्त होतो. येथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं भक्ताला भगवंत श्री प्रिय आहेत ते त्याला हवे असतात, तसेच भगवंत श्रींना भक्त प्रिय आहेत त्यांना ते हवे असतात. भगवंत श्री मदभक्त असे म्हणतात. याचा अर्थ ब्रह्माचरण करणारा, भगवंत श्रींचेच कर्म करणारा भक्त असा घ्यायचा आहे. हरिओम.